मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना समोर पण सुरू ठेवायची की नाही हे तुमच्या हातात आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले। तशाच प्रकारे अजून राज्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेबद्दल सविस्तरपणे त्यांनी सांगितलेलं आहे। तर चला मित्रांनो, आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत। माझ्या बांधवांच्या करता वीज माफीची योजना असेल, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल, त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती दिदी करण्याची योजना असेल, मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल, अशा कितीतरी महत्त्वाच्या योजना या राज्य सरकारने आपल्या करता आणलेल्या आहेत। मी आता माझ्या मायमाऊलींना त्या राखी बांधत होत्या। खरं तर रक्षाबंधन होऊन गेले 19 तारखेला, परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला आपण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता। एवढ्या राख्या माझ्या एकनाथरावांच्या, देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे। कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेलं पाहायला मिळालं नाही। परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी मायमाऊलींना विचारत होतो, तुला पैसे मिळाले का, तुमच्या अकाउंटला पैसे आले का? अनेक जण 60 ते 70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे मिळाले। हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारने हा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। समाजातल्या सर्व महिलांना, त्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या असो, एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये। जिचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे, अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला। काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं, दोरा आणि जे काही लागतं ते 3,000 रुपयात, आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या। 3,000 रुपयाचं वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर 20,000 रुपयाच्या राख्या त्या माझ्या मायमाऊलीने विकल्या। एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। खूप काही आपल्याला करायचंय, आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचंय। माझ्या बांधवांना 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर तिथं वीज माफी दिली। आज लवकरच, परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचंय, बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येतंय, कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय, हे सरकार तुमचं आहे। सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे, हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे, त्या माझ्या मायमाऊलीचं आहे, ते माझ्या गरीब माणसाचं आहे। समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे। आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे, बघता बघता दिवाळी येईल, काळजी करू नका। या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या, ते तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसा, उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरला होतील। जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी, माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्या ह्या खुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा। ह्या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील, हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।